आता इथे सकाळी सकाळी ड्युटीला निघाले होते, यांची फर्स्ट शिफ्ट चालू होती, तर सकाळी सकाळी ड्युटीला निघाले. बघा वातावरण तर बघू शकता, फक्त असं वातावरण होतं, पाऊस तर काही पडत नाही इकडे, वातावरणच फक्त. गुड मॉर्निंग, मी कल्पना स्वागत करते आजच्या एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काय झालं? तू बोलतो बोल. हाय फ्रेंड्स, मला हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, मी विहान स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मला सकाळीच उठावं लागतं मम्मीच्या सोबत, गरज नसताना. सकाळी सकाळी उठतो आणि मग असं राहतं त्याचं हट्टीपणा करणं. तो काही झोपत नाही आता आणि मला म्हणतो मला झोक्यात टाक, मला नुसतं झोके दे. आणि त्याचा टाइम होतो 9 वाजता स्कूलला जायचा. 9 वाजता जायचं आहे स्कूलला? का बरं? तर आज वटपौर्णिमा आहे, तर बघू आज आजचा दिवस कसा कसा जातो, कसं काय काय शूट होतं. या दोघांना सांभाळून सगळं करायचं राहतं. यांची पश्चिम हे गेले ड्युटीला आणि अन्वी जाणार 11:30 शाळेमध्ये, आणि हे माश आहे आता जाणार 9 वाजता शाळेत, 12 वाजता घरी येणार. तोपर्यंत बघू काय काय होतं काय काय नाही. तर तोपर्यंत बाय. मेहंदी काढली बघा. हो, विहानने पण काढली बघा. का बरं नाही जायचं? सकाळी कुठे सुट्टी? 4 दिवस झाले सुट्ट्या होत्या. आता कधी शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस. आज शाळेत जायचंय. का बरं नाही? काय घरी राहून तुला नाही सुट्टी? तुझ्या मनात थोडी सुट्टी असते. ते बघ त्या दीदीने आवरलंय का? ती जाणार आहे का शाळेत? हो ना, ऍडजस्ट करते ती, सुट्टी राहते तर. चला आवर. मग काय करायचंय? घर राहून काय करायचं? हा, मोबाईल पाहायसाठीच घर राहायचं आहे ना. आता मी ते वटपौर्णिमेचं ताट काढून घेतलं होतं आणि ताटामध्ये सगळं सामान वगैरे घेतलं होतं आणि देवपूजा करून घेतली. आधी देवपूजा केली, नंतर ताट काढलं होतं, पण आधी ताट हे केलं. बघा अशी आपली देवपूजा झाली होती. मला फुलं काही बाजारात सापडले नव्हते, मग मी खालचेच थोडे फुलं आणले होते. आणि कर्णिका इथे विहानला घेऊन आली होती शाळेमधून, तर ती त्याला खाऊ घालत होती, पण कसलं काय तो खातच नव्हता. त्याला ना शाळेत खातच नाही हाताने, मला खायचंच नाही म्हणजे मला म्हणतो मोबाईल दे. आवरता खूपच उशीर झाला, कारण की ना यानं शाळेतून आणलं, त्याचं आवरलं, त्याला झोपी घातलं आणि आता आवरून झालंय. आता मी कशी दिसते मी म्हणजे मला ते कमेंट करून सांगा. लग्नात माझी इच्छा आली होती मेकअप करण्याची, हे करण्याची. मेकअप भरपूर केला तर एकही फोटो काढला नव्हता, तर बघा अशी दिसते. इथे आता आम्ही खाली आलो होतो, मग म्हटलं चला थोडेसे फोटो वगैरे काढून घ्या. पण एवढी हवा सुटलेली होती की ती म्हणजे भयंकर हवा सुटली होती की पदर वगैरे पण राहत नव्हता. आणि मी इथे पोज देत होते फोटो काढायसाठी, आणि तुम्ही बघू शकता पदर कसा उडतो, एवढी हवा आहे. खूपच हवा होती. आता ताई आल्या होत्या, मग आम्ही चाललो होतो पूजा करायला. दोघीजणी पूजा करायला निघालो होतो वडाची, आणि दीदी ते पण येणार होते आमच्यासोबत. आणि मग दोघीचं पण, त्यांना पण मुलं शाळेतून आणायला आणणं हे करायला उशीर होतो, त्याच्यामुळे त्यांना पण उशीर झाला आवरायला आणि मला पण. मग आम्ही गेलो. आता हे समोर इथे मंदिर दिसतंय ना, हे बघा, तर इथे आम्ही पूजा करायला आलो होतो. इथे वडाची झाड होती. आणि यंदा आहे ना आता नवीनच निघतं एक तर सगळे शूट करायला होते तिथे. माणसं वगैरे सगळे शूट करायला होते, सगळे मेकअप वगैरे करून येईल माणसांनी सोबत आले, कॅमेरावाले, रील्स वगैरे बनवायसाठी सगळेजण आलेले होते तिथे. मग आम्हाला पूजा करायला टाईमच झाला, कारण की त्यांचे ते फोटो वगैरे चालू होते, रील्स चालू होत्या, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यानंतर बसलो. आम्हाला खूप वेळ तिथं बाजूलाच बसावं लागलं. मग त्याच्यानंतर आम्ही आता इथे पूजेला बसलो.
इथे ना भरपूर अशी हवा होती, तर दिवा काही राहत नव्हता. मग मी एका साईडनी वाटी नेली होती, तर एका साईडने तिकडून हवा लागत नाही तिकडे ठेवली वाटी आणि तिच्यात आपल्या फुलवाती लावल्या तुपाच्या. पण एवढी हवा होती त्याच्यामुळं काही राहत नव्हतं. ते बघा मी तिथे लावलं आणि ताई खूप प्रयत्न करत होत्या ते लावण्याचा त्यांचे पण मग ते काही लागलंच नाही, कारण की एवढी हवा होती त्याच्यामुळं सगळे म्हणायचे लागतच नाही. आणि ताईने याच्यामध्ये कापुराच्या वड्या टाकल्या म्हणते असे त्याला थोडंसं हे झालं. मग आम्ही ना आरती करून घेतली दोघींनी. त्यांचं तेच चालू होतं आरती करायला, म्हणे की असं की दिवा राहत नाही. मग अशी आरती करून घेतली आणि आरती करून घेतल्यानंतर पूजा झाल्याच्यानंतर मग फेरे घालायला पण म्हटलं आता सगळ्याजणी बसलेल्या आहे पूजेला सोबत, तर सगळ्यांसोबतच एकसारखे फेरे घ्यावा तर बरं चांगलं वाटते. सोबत भरपूर जण असले की नाही का. तर आम्ही सगळ्यांनी पहिले खाली जेवढ्या बसलेल्या आहे तेवढ्यांनी पूजा करून घेतली आणि मग फेऱ्यांसाठी. आणि ना आपला वटपौर्णिमेचा ब्लॉग खूपच लेट येतो आहे, पण काय करणार, माझी ना खरं सांगते तब्येतच बरी नाही आहे. तुम्हाला आवाज जाऊन कळेलच माझी तब्येत बरी नाही आहे. आपल्या वटपौर्णिमेच्या ब्लॉगला भरपूर असा उशीर झाला आणि मधात लग्न वगैरे पण होतं. मला एका ठिकाणी जायचं होतं. वटपौर्णिमेहून आल्यावर दुसऱ्या दिवशी लग्न होतं, त्याच्यामुळे पण उशीर झाला आणि तब्येत बरी नसल्यामुळे माझा घसा खूपच जाम झाला होता आणि आवाज निघत नव्हता. म्हटलं तो ब्लॉग एडिट करून टाकावं पण कसा, तर आज थोडं बरं वाटतं आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आज ब्लॉग टाकावा. आणि आता आम्ही बघा उभे राहिलो, म्हटलं आता वडाला आता इथे दोरा वगैरे हे करून घेतला आणि आम्ही सगळ्याजणी फेरे घालू लागलो. म्हणतात 7 फेरे मारा वडाला, आपल्या नवऱ्याचं दीर्घ आयुष्य आपल्याला जे पाहिजे ते मागावं असं म्हणतात. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण आता हे करून, आणि एवढी हवा सुटलेली होती ना, कोणाचा दिवा तिथे काही राहत नव्हता. सगळेजण प्रयत्न करायचे दिवा लावायचे, पण मग दिवा काही राहत नव्हता. आणि मग आम्ही आता 7 फेऱ्या मारल्या. 7च्या 7 काही दाखवल्या नाही आहे, म्हणलं भरपूरच मोठा ब्लॉग होईल जाईल आपला. इथे आता ताई मला हळदी कुंकू लावू लागल्या पूजा झाल्यानंतर. ताईने पूजा झाल्यावर हळदी कुंकू लावते आणि ह्या बाजूच्या ताई म्हणत मी माझी ओटी भरते पण तुमची इथे बसा म्हणे. कसं 5 जणी पाहिजे ओटी भरायला, त्याच्यामुळे आता त्या ताईंनी सगळ्यांनी एक एक करून आमची ओटी भरून घेतली. ओटी भरायला पण आम्हाला इथं भरपूर वेळ लागला, कारण की त्या 5 जणींना ओटी भरायची होती. आणि मग ओटी भरली की आम्ही मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर कर्णिकाला पण भूक लागली होती आणि माझं पण चाललं होतं भूक लागली. कर्णिका पण इकडे आलेली होती, मग तिने एका साईडनं तिला चुरमा केला आणि मी एका साईडनी मला साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी केल्यानंतर मग मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली. म्हणतात की साबुदाण्याची खिचडी म्हणजे मिठाचं काही आधी खाऊ नये पूजेच्या, मग त्याच्यामुळे मग नंतर इथून साबुदाण्याची खिचडी केली. तर असा होता आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घसा जाम असल्यामुळे माझा ब्लॉग यायला खूपच उशीर झाला, त्याच्याकरता सॉरी. तर बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.